नमस्कार. पीस अँड मॅनर्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. माणसाला सुखी राहण्यासाठी काय गोष्टी हव्या असतात? महत्त्वाच्या 3 गोष्टी: हेल्थ, वेल्थ अँड गुड रिलेशनशिप. म्हणजे एक चांगलं सोशल लाईफ. हेल्थ चांगली असली की सगळं चांगलं आहे म्हणतात. भरपूर पैसा असला की माणसं सुखी आहे असं म्हणतात. प्रेम, चांगलं रिलेशन, चांगलं सोशल एन्व्हायरमेंट असलं की माणसं सुखी आहे म्हणतात. ठीक आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांच्या आवडीचा, अगदी लाडका, जिव्हाळ्याचा विषय आणि तो म्हणजे पैसा ह्या संबंधित बोलणार आहोत. पैशा संबंधित अनेक प्रॉब्लेम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात आणि ऑफकोर्स त्याच्यावर सोल्युशन पण आहेत आपल्याकडे. तर प्रॉब्लेम नेमके काय असतात? एक जण म्हणतात की आमच्याकडे पैसाच येत नाही, आम्ही कितीही प्रयत्न केला तरी पैसा येत नाही. म्हणजे काय की मे बी त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटीज येत नाहीत किंवा ते काम करतायत एखाद्या फील्डमध्ये पण एक्सपेक्टेड इन्कम मिळत नाही. आणि एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पैसा भरपूर येतोय पण कुठे जातोय ते समजत नाही. येतोय पण काय होतो, कुठे जातो समजत नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मी उत्तर देणार आहे तुमच्या दुसऱ्या प्रॉब्लेमचं. पैसा येतोय पण तो कुठे जातोय ते समजत नाही. समजत नाही ना, मी सांगते तुम्हाला आणि त्याच्यावर सोल्युशन पण देते. एक सांगू, आपल्याकडे आपल्या टेरेसवर किंवा बिल्डिंगवरती एक मोठी टँक असते. आपण ती फुल करतो. ओके, फुल करतो आणि हां ठीक आहे, आता भरपूर पाणी आहे, काही टेन्शनचं कारण नाही आहे. पण 1-2 दिवसांनी जाऊन बघतो तर ती टँक खाली झालेली असते. अरे बापरे, नेमकं झालं काय? पाणी गेलं कुठे? काय प्रॉब्लेम झाला? शोधतो 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 पण प्रॉब्लेम काही सापडत नाही. अशा वेळेला असतं काय की कुठेतरी एक बारीक होल असतो, लिकेज होल, आणि त्यातनं पाणी कुठेतरी हळूहळू हळू मुरून किंवा आपण म्हणूया थेंब थेंब पडून फ्लो होत असतं, जे आपल्याला लक्षात येत नाही. पैशाच्या बाबतीतही तसंच आहे. आपल्याकडे पैसा भरपूर येतो, तो काही आपोआप कुठे जाणार नाही, त्याला काही पाय नाही आहेत की तो चालत जाईल किंवा काही अगदी जादूने तो अदृश्य पण होणार नाही. जातो कुठे? म्हणजे तो कुठेतरी खर्च झालेला असतो. तर ह्याच्यासाठी बेस्ट सोल्युशन काय की तो लिकेज होल शोधून काढायचा आणि त्याला रिपेअर करायचं. बरं, पण तो लिकेज होल शोधायचा कसा सांगते. त्याला एक सुंदर, इंटरेस्टिंग आणि बेस्ट सोल्युशन आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी आजच्या दिवसापासून एक नोटबुक घ्यायची. नोटबुक घ्या, डायरी घ्या, काहीही घ्या, तारीख घाला आजची. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जो काही खर्च केलाय लिहून काढा. अगदी 1-2 रुपयाचं चॉकलेट जरी घेतलं असेल ना, लिहून काढा. 10 रुपयाचा चहा जरी कुठे तुम्ही प्यायला असाल, लिहून काढा. 10 रुपयाची कोथिंबीर आणली, कढीपत्ता आणला, लिहून काढा. अगदी मंदिरात जरी 5 रुपये घातले असतील, अरे रे ते तर दान केले, ते कसं लिहायचं? लिहा. तर अगदी एकूण 1 रुपयाचा खर्च जो तुम्ही केला असेल ते लिहायला सुरू करा. आणि हे फक्त आज लिहायचं नाहीये, रेग्युलर लिहायचंय, अगदी डेली. ओके. आणि 8 दिवसांनी जे तुम्ही लिहिलंय ते चेक करा. ह्या मेथडला आपण आणि थोडं चांगलं करूया, सिस्टमॅटिक करूया. तर ह्यात करायचं काय की तुमच्या खिशामध्ये, पर्समध्ये, घरामध्ये जितकी कॅश असेल ना, ती टोटल एकीकडे लिहायची. 1000 असेल, 2000 असेल, 5000 असेल, काही असेल, लिहायचं. खर्च जितका करता त्यातून मायनस करा आणि नेक्स्ट डेला ते बॅलन्स घाला. जर कॅशमध्ये खर्च करत नसाल, जीपे, फोन पे, आजकाल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा जमाना आहे, तर त्यासाठी पण एक वेगळा कॉलम करा. कॅशसाठी एक कॉलम करा, एक जीपे, फोन पे साठी एक कॉलम करा आणि कुठला खर्च कसा करताय ते व्यवस्थित लिहून काढा. कॅशने खर्च केला तर तो मायनस करायचा, बॅलन्स लिहायची. असं करून बघा आणि 1 आठवड्याने पुन्हा एकदा त्याचा स्टडी करा की तुम्ही नेमका कुठे कुठे कसा खर्च केलाय. 8 दिवसांनी बघा, नंतर पुन्हा एकदा 15 दिवसांनी बघा, 1 महिन्यानी किती इन्कम
आणि किती खर्च तुम्ही केलात हे नीट चेक करा. लिकेज होल तुम्हाला नक्की सापडेल आणि लिकेज होल सापडल्यावर काय करायचं आहे, त्याला रिपेअर करायचं आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की काही खर्च अगदी टाळता येतात, 101% टाळता येतात. काही खर्च आपण अगदी अनावश्यकपणे केलेले असतात. अरे रे, आपण हा खर्च केला, ह्यालाच म्हणतात पैसा कुठे जातो ते समजत नाही. असं जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्की समजेल की तुमचा पैसा नेमका कुठे जातो. कष्ट केलेला पैसा असतो, तो जर असाच कुठेतरी गेला तर वाईट वाटतं, त्रास होतो. अरे आपण एवढं काम करतो, एवढं राबतो, एवढं इन्कम आहे आपलं, पण बघितलं तर हातात बॅलन्स काहीच नाही आहे आपल्या. मग पैसा गेला कुठे असा विचार केला तर खरंच वाईट वाटतं, हर्ट होतंय. तर ह्याचं उत्तर आपणच शोधायचं. कारण कमवणारे पण आपणच असतो, खर्च करणारे पण आपणच असतो. त्याच्यामुळे जो हा लिकेज होल आहे तो आपणच शोधून काढायचा आहे आणि आपणच तो व्यवस्थितरित्या समजूतदारपणे रिपेअर करायचा आहे. तर मला वाटतं पैसा नेमका कुठे जातो हे तुम्ही सगळेजण नक्की शोधून काढाल. आणि जर तुमच्या आयुष्यात पण असा कुठला तरी जर पैशाच्या बाबतीत लिकेज होल असेल तर तो तुम्ही नक्की रिपेअर कराल. ह्या संबंधित जर आणि काही आपले प्रश्न असतील, जर काही प्रॉब्लेम असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. मी त्याचं उत्तर, समाधान, त्याचं सोल्युशन नक्की सांगेन. तर आमचं हे जे पीस ॲडमायरर्स चॅनल आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळतोय. बरेच जण आमचे व्हिडिओ शेअर करतायत, पाहतायत, लाईक करतायत, चॅनल सबस्क्राईब करतायत. तर असाच प्रतिसाद आमच्या ह्या चॅनलला देत राहा. आणि जे कोणी आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलंय, व्हिडिओज पाहतायत, शेअर करतायत, त्या सगळ्या व्ह्युअर्सचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.